अक्षयच्या एन्काउंटर नंतर श्रेयाची लढाई देवाचा न्याय हॅशटॅग ट्रेंडिंग मध्ये फडणवीस समर्थकांच्या वतीने श्रेयासाठी चढाओढ सुरू असल्याचा आरोप। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून विरोधकांच्या वतीने आरोपांच्या फैरी तर प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीची विरोधकांची मागणी। बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये केतन तिरोडकर यांची हायकोर्टात जनहित याचिका, शाळेचे ट्रस्टी चाइल्ड पॉर्नोग्राफीत सहभागी असल्याचा आरोप, तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी। बदलापूरच्या माजी नगराध्यक्षांचं पेढे वाटप वादात महिला पत्रकाराबाबत आक्षेपार्ह शेरेबाजी केल्याचा वामन म्हात्रे यांच्यावर आरोप। अक्षय शिंदेचा एन्काउंटर नक्की झाला कुठं? एन्काउंटरचा घटनाक्रम सांगण्यात पोलिसांची टाळाटाळ, धावत्या पोलीस व्हॅनमधील एन्काउंटरच्या बाबत संशय। राजकोटवर नव्याने शिवरायांचा पुतळा उभारला जाणार, राज्य सरकारच्या वतीने पुतळ्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने निविदा जाहीर। मुंबईतील सिद्धिविनायकाच्या प्रसादामध्ये उंदराच्या व्हायरल व्हिडिओनं भक्तांमध्ये घबराट आणि नाराजीचं वातावरण, मात्र मंदिर समितीने आरोप फेटाळले। प्रिया दत्त विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता, प्रिया दत्त वांद्रे पश्चिममधून लढणार असल्याची चर्चा, वांद्रे पूर्व मतदारसंघातून दत्त यांच्यासाठी चाचपणी सुरू केल्याची माहिती। मुंबईतली पहिली भूमिगत मेट्रो लवकरच मुंबईकरांच्या सेवेत, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मेट्रो 3चा पहिला टप्पा सुरू होणार, व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।